266 रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक 1,11,335 मतं मिळवून उदय रवींद्र सामंत हे विजयी झाले आहेत। महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाळ माने हे उदय सामंत यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। मात्र बाळ माने यांच्या विरोधात 41,000 पेक्षा जास्त मतांची आघाडी मिळवत सामंत यांनी रत्नागिरी मतदारसंघात आपला विजय निश्चित केला। नशिबामध्ये पाचव्यांदा आमदार होईल किंवा एकदा तरी आमदार होईल असं वाटलेलं नव्हतं, परंतु हे रत्नागिरीकरांचे उपकार आहेत। परंतु मगाशी जसं मी सांगितलं तसं की या 5व्या टर्मच्या अगोदर अनेक अनुभव आलेले आहेत। त्याच्यामुळे आता उद्यापासून आमदार झाल्यानंतर किंवा मला जर पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये जर संधी मिळाली तर आता आपलं कोण आहे परकं कोण आहे बघूनच काम करावं लागेल। जनतेचं आहे हे प्रेम, रत्नागिरी जिल्ह्यातल्या जनतेचं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की आम्हाला दोन्ही भावांना 2 मतदारसंघामधनं जनतेनं स्वीकारलेलं आहे। बहिणींना मी मनापासून धन्यवाद देतो, लाडक्या बहिणींना। त्यांनी देखील आमच्या विजयामध्ये फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे। साहेबांनी केलेली विकास कामं ही शहरवासांनी, तालुकावासांनी, जिल्हावासियांनी दिलेली कामाची पोचपाते, संयमी नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व असलेल्या आपल्या शहरातील तालुक्यातील लोकांनी चांगल्या प्रकारे स्वीकारलेलं आहे, यातून सिद्ध झालं आहे। बरं, ह्या सगळ्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा किती फायदा झाला? लाडक्या बहीण योजनेच्या विविध योजनांचा निश्चितच फायदा झालेला आहे आणि त्याचाच मताधिक्यामध्ये रूपांतर झाले।